नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता या किमयाने खूप मोठा राडा घालायचं ठरवलेलं आहे। पार्टी तर तिने ठेवलेली आहे, म्हणजेच तिला डिस्को पार्टी करायची आहे। कारण इकडे स्वानंदीला धार्मिक असं वातावरण घरातलं ठेवायचं आहे, शांत वातावरण ठेवायचं आहे, पण किमयाला डिस्को पार्टी करायची आहे। त्यासाठी तिने भरपूर गोंधळ घातलेला असतो, पण त्यामध्ये तिने एक मोठी चूक केलेली आहे आणि ती चूक तिच्या महागात पडणार आहे। तर ती चूक म्हणजेच किमया ही स्वानंदीला जबरदस्तीने दारू पाजणार आहे आणि त्याच वेळी समर तिथे पोहोचून त्या किमयाचं थोबाड फोडणार आहे। हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण किमयाच्या मनात राग आहे, कारण स्वानंदीने तिला पूजेच्या वेळेस तिथे बसू दिलेलं नाही, म्हणून तिला राग आलेला आहे आणि या सगळ्याचा बदला घेण्यासाठी तिने जबरदस्तीने स्वानंदीला दारू पाजून स्वानंदीचा तमाशा करण्याचं ठरवलेलं असतं। पण हा डाव इकडे समरने उधळून लावलेला आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गुरुजी घरी आलेले आहेत, पूजेची सगळी तयारी झालेली आहे। त्यासोबतच स्वानंदीने सगळी तयारी तर केलेली असते, पण त्या दिवशी पूजेचा सगळा प्रसाद हे बनवण्याचं काम स्वानंदीचं असतं आणि त्यासाठी स्वानंदी आता तयार झालेली असते। त्याचबरोबर छान अशी तिने तयार झालेली आहे, जसं तिला सांगितलेलं होतं समरने तशा पद्धतीने तिने तयार झालेली आहे। म्हणजेच तिने पैठणी नेसलेली आहे, समरला आवडते म्हणून चंद्रकोर लावलेली आहे आणि त्यासोबतच आणखी महत्त्वाची एक गोष्ट म्हणजेच तिने केसांमध्ये चाफ्याचं फूल सुद्धा घातलेलं आहे। समर मात्र स्वानंदीला पाहून जाम खुश झालेला असतो, पण इकडे आता पूजेच्या वेळेस समर गुरुजींशी बोलत आहे आणि पूजेसाठी तिथे बसलेला असतो। त्याच वेळेस किमया येते आणि समरच्या शेजारी अगदी मांडी घालून फातकल घालून बसल्यासारखी बसते। स्वानंदी प्रसाद घेऊन आलेली असते, स्वानंदीला मात्र यातलं काहीच माहिती नसतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा स्वानंदी तिथे येते आणि त्याचबरोबर स्वानंदी तिथं म्हणते की तुम्ही इथून उठा। तेव्हा किमया म्हणते काय प्रॉब्लेम आहे। स्वानंदी म्हणते की आज घरात पूजा आहे आणि पूजा ही नवरा बायको एकत्र करतात। कसं आहे, तुमच्या लक्षात नसेल तर सांगते, त्यांची हक्काची बायको मी आहे आणि त्यामुळं तुम्ही इथे पूजेला बसू शकत नाही। किमया म्हणते पण काय प्रॉब्लेम आहे, तू एका बाजूला बस, मी दुसऱ्या बाजूला बसते। तेव्हा मात्र स्वानंदीला राग येतो। स्वानंदी म्हणते हे शक्य नाही। गुरुजींना स्वानंदी म्हणते गुरुजी तुम्हीच सांगा आता त्यांना नक्की काय खरं आणि काय खोटं आहे ते, कारण त्यांना मी सांगितलेलं तर पटत नाहीये। तेव्हा गुरुजी स्वतः सांगू लागतात की हे बघा, हा जो विधी आहे, ही जी पूजा आहे, ही नवरा बायकोने करायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही तिथे बसू शकत नाही, कारण तुम्ही बाजूला बसा आणि पूजा करा, म्हणजेच देवाकडे प्रार्थना करा। आता मात्र किमयाला खूप राग येतो। आजी म्हणतात की किमया तुला उठावं लागेल, तू तिथे बसू शकत नाही, ही पूजा नवरा बायकोने करायची आहे। मग पूजा केली जाते, पण त्याच वेळेस इकडे मल्लिकाने एक वेगळंच कारस्थान सुरू केलेलं आहे। मल्लिकाने एकदा स्वानंदीलाचे कान भरायचे आणि एकदा किमयाचे कान भरायचे, कारण त्या दोघींमध्ये भांडणं लावायची आहे आणि त्यांच्यात भांडणं अशी लावायची की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट मात्र सोडायची आणि त्यांना कान भरायचे, एकमेकींच्या विरोधात भडकवायचं, कारण घरातलं वातावरण हे चांगलं राहिलं नाही पाहिजे, त्यासाठी हे सगळं चालू असतं। आणि इकडे अंशुमन तर एक वेगळ्याच दुनियेत आहे आणि अंशुमन मात्र वेगळ्याच पद्धतीने राहतो। ते म्हणजेच त्याला चिंगी खूप आवडलेली आहे आणि आता चिंगीला तो नादी लावत आहे। अंशुमन कसा आहे आणि त्याला मुली कशासाठी हव्या असतात हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। अंशुमन त्याच पद्धतीने वागत असतो, परंतु चिंगीला मात्र बिचारीला लक्षात येत नाही आणि चिंगी मात्र अंशुमनच्या या सगळ्यामध्ये फसली जाते आणि अंशुमनने तिला स्पष्टपणे एवढंही सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही ही गोष्ट या बेडरूमच्या बाहेर जाता कामा नये, तू कोणाला काहीच सांगायचं नाहीये, म्हणून त्याने तिला भरपूर सारे गिफ्ट सुद्धा दिलेले असतात। इकडे पाहायला मिळतं की समर आणि स्वानंदी, आता पूजा तर झालेली असते, मल्लिकाने भरपूर कान भरलेले असतात त्या किमयाचे। तेव्हा किमया तिथे येते आणि म्हणते सॅम आता तुला माझं ऐकावंच लागणार आहे। तेव्हा समर म्हणतो की काय झालं आता।
समरला सकाळचीच गोष्ट पटलेली नसते. फक्त समर एवढ्यासाठी शांत राहत असतो की ठीक आहे जाऊ दे, कारण काही दिवसांची पाहुणी आहे, उगीच कशाला दुखवायचं, म्हणून समर शांत राहत असतो. पण तिचं जे अति चाललेलं आहे ते पाहून मात्र समर म्हणतो की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. इकडे स्वानंदी मात्र म्हणत असते की काय झालं. तेव्हा ती म्हणते की आता तू बोलूच नको मध्ये. समरला राग येतो. समर म्हणतो काय चाललंय की मी तुझं, अगं तू त्यांच्याशी अशी का वागतेस, त्या तुला आदर देत आहे, तुला एवढं किमया ताई म्हणतायत, तर तू त्यांच्याशी असं नाही वागू शकत, एवढं लक्षात ठेव. तेव्हा ती म्हणते काय झालं, इट्स ओके, मी काय तिला सांगितलंय का मला आदर दे किंवा काय कर, तिने नाही बोलायचं माझ्याशी असं तिने सांगते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता समर म्हणतो की आता काय झाले. ती म्हणते संध्याकाळी जे फंक्शन आहे त्या फंक्शनच्या मध्ये आता मी जे सांगितले तेच तुला करावं लागणार आहे. सकाळी पूजा होती त्यावेळेस मी तुझं ऐकलेलं आहे, पण आता मात्र मी तुझं ऐकणार नाही. काहीही झालं तरीही संध्याकाळच्या पार्टीमध्ये तुला माझंच ऐकावं लागणार आहे. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो की म्हणजे काय आता नवीन. तेव्हा समरला ती म्हणत असते की हाच ड्रेस तुला घालायला लागणार आहे. तेव्हा समर म्हणतो की हे बघ, मी साधं सोबर राहणारा माणूस आहे, हे झांकी बँकी कपडे वगैरे मला चालत नाही आहेत, त्यामुळे हे कपडे मी घालणार नाहीये. सकाळी पूजेच्या वेळी जे कपडे घातलेले होते तेच कपडे मी घालणार आहे. कारण स्वानंदीने तो कुर्ता आणि पायजमा चूज करून समरला दिलेला असतो आणि म्हणूनच समरने तो घालायचं ठरवलेलं असतं. किमयाला मात्र राग येतो. किमया म्हणते हे काय, एकतर घरातलं डेकोरेशन मला डिस्कोचा बॉल वगैरे लावून डिस्को सारखं करायचं होतं, अगदी माणूस आला तर त्याला नशा चढली पाहिजे एंट्री करता करता हॉलमध्ये, पण यामध्ये या स्वानंदीने गोंधळ घालून ठेवला आणि धार्मिक वातावरण करून ठेवलं. पण आता मात्र मी हे ऐकणारच नाहीये, कारण तुला हेच कपडे घालावे लागणार आहेत असं म्हणत किमयाने तो ड्रेस आता समरला लावून पाहत असते तो शर्ट. मल्लिका तिथं असते. मल्लिका म्हणते अगं स्वानंदी हे काय, जरा ही जास्तच जवळ जाते ग, तुला कळत नाहीये का, म्हणजे तू तरी सांग तिला, जरा जास्तच चाललंय ना. तेव्हा स्वानंदी शांत होते. स्वानंदी म्हणते काहीही झालं तरीही माझ्यासाठी माझ्या नवऱ्याच्या आनंदाचा हा क्षण आहे, मला शांतच व्हावं लागणार आहे, मला काहीही गडबड गोंधळ करता येणार नाही, तर रागराग करता येणार नाही, नाहीतर राजवाड्यांचा हा आनंदाचा क्षण माझ्यामुळे स्पॉईल होईल. आता इकडे पार्टीसाठी स्वानंदीच्या माहेरून सगळेजण आलेले असतात, म्हणजेच रोहन, अधिरा, बाबा, त्याचबरोबर मंदा सगळेजण तिथे आलेले आहेत. समर आणि स्वानंदी सकाळी जसे तयार झालेले होते तसेच तयार झालेले आहेत, कारण समर स्वानंदी जशी राहते त्याच गोष्टी समरला सुद्धा आवडत असतात आणि म्हणून तर समर त्याच पद्धतीने तयार होत असतो. परंतु इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं जरी होत असलं तरीही कुठंतरी आता मल्लिकाला वाटत असतं की हा जो कार्यक्रम आहे तो अशा पद्धतीने नाहीच झाला पाहिजे, काहीही झालं तरीही याच्यामध्ये राडा हा झालाच पाहिजे असं डोक्यात चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे समर शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करतो. स्वानंदी सुद्धा समरचं सगळं ऐकत असते आणि त्याच पद्धतीने समरसोबत ती सुद्धा बोलत असते. त्यासोबतच आता पुन्हा राडा घालण्याच्या तयारीत ह्या सगळ्याजणी असतात. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्याला जशा हव्या आहेत तशाच झाल्या पाहिजेत असं मल्लिका आणि अर्पिता या दोघींचंही चाललेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता एवढं सगळं होऊनही या किमयाचा माज काही कमी होत नाही. तिला प्रत्येक वेळेस असंच वाटत आहे की या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी चाललेल्या आहेत, तर मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने त्या झाल्या पाहिजेत. पार्टी माझ्यासाठी आहे, पण ती ही गोष्ट विसरते की पार्टी जरी तिच्यासाठी असली तरीही या पार्टीचे सर्व आहे समर राजवाडे आहेत आणि स्वानंदी राजवाडे आहेत. काहीही झालं तरीही स्वानंदी आणि त्याचबरोबर समर, म्हणजेच समर हा स्वानंदीचा नवरा आहे आणि तरीही तिला असं वाटत आहे की नाही, या सगळ्या गोष्टी मी जशा ठरवते तशाच व्हायला पाहिजेत. आता मात्र इकडे संध्याकाळी पार्टी सुरू होते आणि त्या पार्टीमध्ये राडा घालायचं काम हे सुरू झालेलं असतं, कारण या सगळ्या पार्टीचा सगळा इस्कोट करायचा आहे असं ठरवलेलं असतं, ते म्हणजेच या किमयाने. आणि मग संध्याकाळी पार्टी सुरू झालेली असते. स्वानंदी तयार झाली आहे, समर तयार आहे आणि मग किमया स्वानंदीला बाजूला घेते आणि तिला जबरदस्ती दारू पाजू लागते. तेव्हा मात्र समर तिथे येतो. समर म्हणतो काय चाललंय तुझं हे सगळं, त्या नको म्हणतायत ना, तुला कळत नाहीये का. किमया म्हणत असते तिनं घेतलीच पाहिजे, पार्टी आहे ना, माझं ऐकायलाच पाहिजे आणि तुलाही घ्यावी लागणार आहे.
तेव्हा मात्र समरला राग येतो आणि समर खानदेशी किमयाच्या कानाखाली मारतो. आणि त्याच वेळेस तिथे आजी, मल्लिका सगळेजण असतात आणि किमयाचा चांगलाच तिथे बॉम्ब फोडलेला वाजलेला असतो. तिच्यावर चांगलाच बॉम्ब फुटलेला असतो आणि तिला तिची लायकी सुद्धा समजलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.